भिवंडी तालुक्यातील गोरसाई ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच श्री पवन मोहन केने यांनी सर्व आदरणीय ग्रामपंचायत सदस्यांच्या परस्पर संमतीने त्यांना दिलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला। तर गोरसाई ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पद रिक्त असल्याने आज 15 एप्रिल 2025 रोजी उपसरपंच पदाची निवडणूक अध्याशी अधिकारी तथा सरपंच सुरेश काशीनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामसेवक विजय जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली, जिथे श्री अशोक अनंता गायकवाड यांची सर्व आदरणीय ग्रामपंचायत सदस्यांनी कोणताही विरोध न करता बिनविरोध निवड केली। तर नवनिर्वाचित उपसरपंच श्री अशोक अनंता गायकवाड यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येत मान्यवर उपस्थित होते। अरे पण तो स्टेज लाख त्यांचे मी गायकवाड परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर रवींद्र गायकवाड हे आपलं मनोगत शाहू महाराज ज्यांच्या आदर्शाने आज आपण हा रम्यमय सोहळा पाहत आहोत, ते आपल्या संविधानाचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। यदाकदाचित जर बाबासाहेब आंबेडकर सारखी व्यक्ती या भारतात जन्माला आली नसती, मला असं वाटतंय या बहुजन समाजातील लोकांना न्याय मिळाला नसता। परंतु या गोरसाई ग्रामपंचायतच्या सदस्यांचं मी कौतुक करतोय। विशेष करून दोन्ही ग्रामपंचायतच्या कार्यक्रमाला मी होतो, सौंद्यात देखील होतो। सौंद्याच्या आणि गोरसाईवाल्यांच्या सदस्यांना मी शुभेच्छा देतो की त्यांनी या दलित समाजातील माणसांचं मनोबल वाढवण्याकरता आणि गोरसाई ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। जय भीम। वाटतंय चांगला संपर्क असलो होता कमीत कमी 2.5 वर्षापूर्वीच, त्याचा कधीच विचार केला नाही। बिनविरोध ही गोष्ट फार महत्वाची आमच्यासाठी, आणि ही गोष्ट म्हणजे अशी आहे
काय याच्या पुढे असा योग येईल किंवा नाही हेही सांगू शकत नाही यांच्या वतीने। या ठिकाणी अजून कोणाला तर 5 मिनिटातच आम्ही गायकवाड परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर यांचंही आगमन झाले, त्यांच्या सोकेची मोरे यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही करेन की आपण 1-2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं। गेली अनेक दिवस आपण बघतोय की गोरसे गावामध्ये जो फरक जाणवतोय, या गावकऱ्यांनी मिळून जो निर्णय घेतलेला आहे या गावाचा विकास करण्याचा, आणि आम्ही सुद्धा सरपंचांच्या पाठीशी आम्ही कायम असतो। आज उपसरपंच झाले, त्यांना पण आम्ही सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की गावच्या विकासासाठी जे काही करायला लागेल आपण माझ्याजवळ या। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या गावासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि पुन्हा एकदा या अशोकजींना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गोरसे ग्रामपंचायत 2025 15 एप्रिल 2025 आजचा कार्यक्रम आमचे भाऊ अशोकानंद गायकवाड यांना उपसरपंचपदी आज आम्ही बिनविरोध निवड केलेली आहे त्यांची। या अगोदरही आमचे 3 उपसरपंच होऊन गेले। आमच्या पहिल्या निवडून आणल्यापासून 2022 पासून आम्ही जे ठरवलेला कार्यक्रम आहे, जेवढे आमचे सभासद प्रत्येक सभासदाला आम्ही उपसरपंचांनी संधी देणार आहोत। त्याच्यामध्ये आज अशोक गायकवाड यांचा 4था नंबर लागलेला आहे। याच्या अगोदर कांताविलास केने, सुभाष केने, कोण केने, आज त्यांचा सगळ्यांचा कार्यक्रम संपून आज आम्ही अशोकानंद गायकवाड यांना उपसरपंचपदी निवड केलेली आहे आणि ती बिनविरोध निवड झालेली आहे। या अगोदर ज्या गोष्टी आता 2.5 वर्षांमध्ये आम्ही विकास कामं केली, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे निधीचा अभाव असताना सुद्धा आम्ही काही कामं केली आहे। आमचे प्रयत्न चालू आहेत आणि यापुढे आम्हाला अपेक्षा आहे साहेबांनी आता दिले म्हणून आम्ही काहीतरी साहेबांकडून मदत घेऊन अजून आम्ही काहीतरी गावाचा विकास करू आणि माझ्या जोडीला सर्व माझे सहकारी असतील, गावाले असतील, माझ्या मदत करतील आणि आमच्या दादांना पण जो कार्यकाळ भेटले त्या कार्यकाळामध्ये आम्ही त्यांच्याकडून कांद्याला कांद्यावर चांगलं काम करू, एवढंच मी 2 शब्द सांगतो। अनुभवाचा इथल्या जनतेला असेल किंवा या कार्यकर्त्यांना असेल एक फायदाच होईल आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन गोरसे गावामध्ये एक विकास कामांची लाट येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो। आपण सत्कार करा। लागत नको पकडा ना।